नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही करंट अफेअर्स पाहणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, जे काही प्रश्न आपण घेतले ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत, परीक्षेत विचारले जाऊ शकतात। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम खालीलपैकी कोणते ठरले आहे? महाराष्ट्रातील पहिले सौर गाव, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा माण्याची वाडी, ठीक आहे। पर्याय क्रमांक क, माण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौर गाव किंवा सौर ग्राम ठरलेले आहे। हे आहे बघा सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात, ठीक आहे। जिल्हा जर विचारला तर सातारा पाटण तालुका, ठीक आहे। तर मित्रांनो हे झाले आपल्या महाराष्ट्रातील पहिले, ठीक आहे, माण्याची वाडी। जर देशातील पहिले विचारलं तर मोढेरा हे देशातील पहिले सोलर विलेज किंवा सौर गाव आहे, ठीक आहे। आणि शहर जर विचारले तर सांची, ठीक आहे। सांची हे मध्य प्रदेशमधील शहर आहे, जे देशातील पहिले सोलर शहर आहे किंवा सौर शहर आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा काय प्रश्न आहे, देशातील पहिले सौर शहर कोणते तर सांची, ठीक आहे। देशातील पहिले सौर गाव कोणते तर मोढेरा। महाराष्ट्रातील पहिले सौर गाव कोणते तर माण्याची वाडी, ठीक आहे, साताऱ्यातील पाटण तालुक्यात आहे। त्यानंतर प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नोवाक जोकोविचने कोणते पदक जिंकलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक अ, सुवर्ण पदक, ठीक आहे। नोवाक जोकोविच हा टेनिस या खेळाशी संबंधित असून सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे, ठीक आहे। त्याने आतापर्यंत एकूण 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत। ग्रँड स्लॅम ही संज्ञा टेनिस या खेळाशी संबंधित आहे। 24 ग्रँड स्लॅम नोवाक जोकोविचच्या नावावर असून तो जगात सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे, ठीक आहे। आता नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडू आहे कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा सुधा मूर्ती, ठीक आहे। 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? कोणत्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो? तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। नवी दिल्ली हे योग्य उत्तर असणार आहे। तर 97वे कुठे झाले होते मित्रांनो? तर बघा अमळनेर, जळगावमधील अमळनेर या ठिकाणी 97वे पार पडले होते। अध्यक्ष कोण होते कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच भूस्खलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो वायनाड हे जे ठिकाण आहे ते केरळ या राज्यामधील ठिकाण आहे, ठीक आहे। वायनाड पर्याय क्रमांक ड, केरळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे कितवा महाराष्ट्रीयन ठरलेला आहे? म्हणजेच महाराष्ट्राचा कितवा खेळाडू आहे जो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला आहे? तर बघा दुसरा आहे, ठीक आहे। पर्याय क्रमांक ब, दुसरा खेळाडू ठरलेला आहे पदक जिंकणारा। याआधी कोण जिंकलं होतं तर खाशाबा जाधव यांनी पदक जिंकलं होतं। त्यानंतर आता दुसऱ्यांदा स्वप्नील कुसाळे यांनी जिंकलेला आहे, ठीक आहे। स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरमधील कांबळवाडी या गावचा रहिवासी आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, दुसरे मराठी विश्व संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा नवी मुंबई। पर्याय क्रमांक अ, नवी मुंबई हे याचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर बघा हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेला आहे। लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेला आहे, ठीक आहे। याची सुरुवात 2022ला झाली होती, ठीक आहे। 2022ला तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता, ठीक आहे। नरेंद्र मोदींना 2022चा दिला, दुसरा आशा भोसले यांना दिला 2023चा, ठीक आहे। आणि आता 2024चा अमिताभ बच्चन यांना दिलेला आहे। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण भेटलेला आहे 2023चा, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो इराह, ठीक आहे। पर्याय क्रमांक ब, इराह हा भारतातील पहिला AI आधारित चित्रपट आहे। त्यानंतर प्रश्न आहे, शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर मित्रांनो बांगलादेश या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा शेख हसीना यांनी दिलेला आहे आणि त्यांनी पलायन केलेलं आहे बांगलादेशमधून, ठीक आहे। आता ते भारतामध्ये आश्रय घेत आहेत, ठीक आहे मित्रांनो। बांगलादेशची जी काही परिस्थिती झालेली ती तुम्ही न्यूजवर पाहिलेली असेल। तर आता
बांगलादेशचे हंगामी प्रमुख कोण झालेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बांगलादेशचे हंगामी प्रमुख कोण बनलेले आहेत सध्या निवडणूक होईपर्यंत, कोण आहेत तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा शोमिता विश्वास. पर्याय क्रमांक शोमिता विश्वास हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी ऑप्शन आपण पाहिले, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, नारायण महाराज जाधव यांना महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सध्या कोण आहे? तर मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीत विचारलेला आहे. ठीक आहे, याच्या आधी देखील बऱ्याच वेळेला विचारलेला आहे आणि यावर्षी देखील विचारलेला आहे बघा. हरमनप्रीत सिंग हा सध्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे. ऑलिम्पिकमध्ये देखील हाच नेतृत्व करत आहे आपल्या हॉकी संघाचं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वहिदा रहमान. ठीक आहे, 53वा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आलेला होता. 52वा हा आशा पारेख यांना प्रदान करण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पहिला अयुथया युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? तर पहिला अयुथया हा युद्ध सराव थायलंड आणि भारतादरम्यान पार पडलेला आहे. ठीक आहे, भारत आणि थायलंड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा गांधीनगर गुजरात. पर्याय क्रमांक ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्पेस स्टेशन मिशनसाठी कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुधांशु शुक्ला. ठीक आहे, कॅप्टन सुधांशु शुक्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे, कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. यांना कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे, हाच पुरस्कार मित्रांनो 2023मध्ये नरेंद्र मोदींना देण्यात आलेला होता. आता 2024मध्ये आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी 2023ला नरेंद्र मोदी, 2024ला द्रौपदी मुर्मू. त्यानंतर प्रश्न आहे, 19वी G20 शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक रिओ डी जानेरो ब्राझील या ठिकाणी 19वी G20 शिखर परिषद पार पडणार आहे. ठीक आहे, ब्राझीलमधील रिओ डी जानेरो या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा दलजीत सिंग चौधरी यांच्याकडे सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही योजना सुरू केलेली आहे बघा झारखंड या राज्याने. ठीक आहे, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही झारखंड राज्याने सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा फरीदाबाद हरियाणा. ठीक आहे, पर्याय क्रमांक फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पार पडलेला आहे. पुढील प्रश्न आहे, अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 3000 मीटर स्टिपल चेस किंवा जर स्टिपल चेस असलं ऑप्शनला तर ते आपण योग्य उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, हा एक रनिंग टाईपचा खेळ आहे. ठीक आहे, स्टिपल चेस. ओके.
त्यानंतर प्रश्न आहे, अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिलीप प्रभावळकर. ठीक आहे, पर्याय क्रमांक ड, दिलीप प्रभावळकर. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील सर्वात वेगवान माणूस कोण ठरलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा नोह लायल्स. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे मित्रांनो. तर बघा, जगातील वेगवान माणूस हा जर नोह लायल्स ठरलेला आहे तर 2024 या वर्षासाठी. ठीक आहे, कारण जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणजेच सर्वात वेगवान गतीने धावण्याचा विक्रम सध्या उसेन बोल्ट याच्याच नावावर आहे. ठीक आहे, त्याचा रेकॉर्ड कोणीही अजून तोडलेला नाही. त्यामुळे जर प्रश्न विचारला की आजपर्यंतचा जगातील सर्वात वेगवान माणूस कोण आहे, तर बघा उसेन बोल्ट हाच असणार आहे. ठीक आहे, 2024साठी जर विचारलं तर नोहा लायल्स असणार आहे. ठीक आहे, तरी पण हा प्रश्न तुम्ही डीपमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अभिनेता शाहरुख खानच्या नावाचं सोन्याचं नाणं कोणत्या देशाने प्रकाशित केलेलं आहे? कोणत्या देशाने प्रकाशित केलेलं आहे मित्रांनो? तर हे प्रकाशित केलेलं आहे फ्रान्स या देशाने. पर्याय क्रमांक अ, फ्रान्स हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2023च्या भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेचे घोषवाक्य कोणते होते? हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण रिपीट केलेला आहे. याचं उत्तर आहे बघा वसुदैव कुटुंबकम. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कोण आहेत तर राजीव कुमार. ठीक आहे, पर्याय क्रमांक क, राजीव कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर बघा प्रीती सुदान. ठीक आहे, पर्याय क्रमांक ब, प्रीती सुदान हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2023मध्ये FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्यात आयोजित केला होता? तर आपल्या भारतातील ओडिसा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे, ओडिसा राज्यामध्ये. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा अशोक मंडप. पर्याय क्रमांक ड, अशोक मंडप हे योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी मित्रांनो करेक्शन करायचं आहे बघा, या ठिकाणी अशोक मंडप नसून गणतंत्र मंडप हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. दरबार हॉलचे नाव बदलून गणतंत्र मंडप असे नाव करण्यात आलेले आहे. ठीक आहे, या चुकीसाठी सॉरी, या ठिकाणी करेक्शन करून घ्या. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शक्तिकांत दास. पर्याय क्रमांक डी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 32 प्रश्न करंट अफेअर्सचे महत्त्वाचे पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.